नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, 1 सप्टेंबरपासून 7 कडक नियम या ठिकाणी राज्यामध्ये लागू होणार आहेत. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, अनेक LPG सिलेंडर असेल, या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, नियमात बदल होणार आहे. आधार कार्ड असेल, क्रेडिट कार्डपासून LPG पर्यंत 7 मोठे बदल या ठिकाणी 1 सप्टेंबरपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुमच्या खिशावर या नियमांचं मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. तर 1 सप्टेंबर म्हणजेच आजपासून या ठिकाणी हे बदल पाहायला मिळणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर, FDचे नियम समाविष्ट आहे. हे बदल तुमच्या सामायिक खर्चावर परिणाम करू शकतात. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात भेट देऊ शकते. पुढच्या महिन्यापासून काय बदल होणार आहेत, म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून काय बदल होणार आहेत ते आपण बघूया. 1 नंबरचा जो बदल असेल तो असेल LPG सिलेंडर बाबत. LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि स्वयंपाकच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आला आहे. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळी LPGच्या किमतीतही बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत 8.50 पैशांनी वाढवली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी करण्यात आलेली होती. आज 1 सप्टेंबर असल्यामुळे आजसुद्धा LPGच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता असणार आहे. 2 नंबर, बनावट कॉल्सशी संबंधित नियमावर या ठिकाणी आळा घालण्यात आलेले आहे. आजपासून बंदी घातली जाऊ शकते, कारण ट्रायलने दूरसंचार कंपन्याला बनावट कॉल्स, बनावट संदेश नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी ट्रायलने कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ट्रायलने जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया, BSNL यासारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल आणि 140 म्हणजेच 140 मोबाईल नंबर सिरीजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे फेक कॉल असतील, बनावट कॉल असतील ते आता तुम्हाला येणार नाही. त्यानंतर ATF आणि CNG PNGचे दर या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. मग या महिन्यात वाढ किंवा काहीतरी बदल यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये सुद्धा बदल होणार आहे. HDFC बँकेने या व्यवसायावर रेकॉर्ड पॉईंटची मर्यादा निश्चित केली आहे आणि आजपासून 1 सप्टेंबरपासून हा नियम जो आहे लागू असेल. ग्राहकांना व्यवसायावर दर महिना केवळ 2000 पॉईंट्स मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही. IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करेल. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसापर्यंत कमी केली जाईल. याशिवाय 1 सप्टेंबर 2024 पासून UPI इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्राधान्याने क्रेडिट कार्ड वापरण्यास ग्राहकाप्रमाणेच या ठिकाणी रिवॉर्ड पॉईंट सुद्धा आता IDFC बँकद्वारे दिलं जाणार आहे. त्यानंतर महागाई भत्ता वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबरमध्ये मोठी घोषणा करू शकतो. सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3% वाढ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता दिला जात आहे, तर 3% वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळू शकतो. त्यानंतर मोफत आधार कार्ड अपडेट. मोफत आधार कार्ड अपडेटची अंतिम तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपलोड करू शकत नाही. त्यापर्यंत तुम्ही 14 सप्टेंबर नंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागतील. तथापि यापूर्वी मोफत
आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. 7 नंबरचा म्हणजे शेवटचा आपला जो नियम असेल तो असेल FDC रिलेटेड आणि विशेष FD मधील गुंतवणुकीशी संबंधित नियम असेल. IDBI बँकेने 30 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसाच्या विशेष FD कालावधींची अंतिम मुदत वाढवलेली आहे. इंडियन बँकेने 300 दिवसांच्या विशेष FDची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली, तर पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष FDची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. SBI अमृत कलश स्पेशल FD योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. म्हणजे सप्टेंबर नंतर या FD योजनेमध्ये कोणतीही गुंतवणूक होणार नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर FDC रिलेटेड आपण माहिती बघितलेली, क्रेडिट कार्ड रिलेटेड माहिती बघितलेली, LPG सिलेंडरच्या रिलेटेड माहिती बघितलेली, बनावट कॉल्स आता यापुढे तुम्हाला येणे बंद होणार आहेत त्याबाबत आपण माहिती बघितलेली. महागाई भत्ता सुद्धा वाढण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, त्याबाबत आपण माहिती बघितलेली. मोफत आधार कार्ड अपडेटशी रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघितलेली. तर अशा प्रकारे बघितलं तर 7 नियम जे आहेत आजपासून या ठिकाणी बदल होणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल. धन्यवाद.